मंडळी, सध्या भारतीय रेल्वेमध्ये इव्हेंटचा पाऊसच पडतोय. वंदे भारत, अमृत भारत, नमो भारत नावांची काय कमतरताच नाहीये. 2 दिवसापूर्वीच पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा 2 नवीन अमृत भारत गाड्यांना हिरवा कंदील दाखवलाय. एक बनारस ते हडपसर पुणे आणि दुसरी अयोध्या ते मुंबई. उत्तर प्रदेशच्या आध्यात्मिक राजधानीतून महाराष्ट्राच्या आर्थिक आणि सांस्कृतिक राजधानीला जोडणाऱ्या या गाड्या आहेत. आता जरा दुसरीकडची बातमी सांगते, ती पण ऐका. परवाच पुण्यात काय झालं? मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचं चाक रुळावरून खाली पसरलं. ज्या गाडीला आपण देशाची शान म्हणतो तिची ही अवस्था आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या रेल्वे ट्रॅकची अवस्था सुधारण्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही, पण नवीन गाड्या सोडून वोट बँक साध्य करण्याकडे पूर्ण लक्ष आहे. बरं, भाविकांची सोय होते, मजुरांची सोय होते, हे ऐकायला खूप छान वाटतं. पण या चकाचक गाड्यांच्या फोटो मागे महाराष्ट्राच्या रेल्वेचं जे विदारक चित्र आहे ते आज आम्हाला मांडायचं. एका बाजूला उत्तर भारताला नवीन गाड्यांचं अमृत मिळतंय, तर दुसरीकडे आपल्या महाराष्ट्रातल्या रेल्वे ट्रॅकवर गाड्या घसरतायत आणि मराठवाड्यासारख्या भाग आजही रेल्वेच्या नकाशावर उपेक्षितच राहत आहे. आज आपण रेल्वेचा तोच दुजाभाव आकडेवारीसह उघड करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, म्हणजेच प्रश्न तुमचे, आवाज आमचा. आधी या नवीन गाड्या समजून घ्या. अमृत भारत ही गाडी खास सामान्य माणसांसाठी डिझाईन केलेली असं रेल्वे मंत्रालय सांगत आहे. या ट्रेनचं तिकीट साधं मेल एक्सप्रेसपेक्षा 15 ते 20% जास्त आहे. यात झटके बसून आहेत म्हणून पुश पुल इंजिन देखील आहे. CCTV आहेत, आधुनिक टॉयलेट्स आहेत. पण प्रश्न असा आहे की या गाड्या उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात मुंबई पुणेला येणार आहेत. पुण्याच्या हडपसर स्टेशनचा विचार करा. हडपसर हे सॅटेलाइट टर्मिनल म्हणून विकसित केलं जाते, पण तिथे आजही प्रवाशांना साध्या पिण्याच्या पाण्याची आणि शेडचा वनवास भासत आहे. उत्तर भारतातून गाड्या सोडताना तिथल्या स्टेशनचा विकास होतो, पण जिथे या गाड्या पोहोचणार आहे, जिथे या गाड्या येणार आहेत, त्या महाराष्ट्रातल्या स्टेशनवर फक्त गर्दी वाढते, सुविधा नाही. आता 2 दिवसापूर्वीची बातमी आहे. पुणे सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचं चाक लोणी काळभोर जवळ रुळावरून खाली आलं. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. पण विचार करा, ज्या गाड्यांचे इव्हेंट आपण एवढं जगभर कौतुक करून करतोय, त्या गाड्या ज्या रुळावरून धावत आहेत ते रूळ सुरक्षित आहेत का हो? महाराष्ट्रातल्या रेल्वे ट्रॅकचा ताण क्षमतेपेक्षा 150% जास्त आहे. जुने रूळ बदलण्यासाठी निधी मागितला की रेल्वे म्हणते पैसे नाहीत. पण मग नवीन गाड्यांच्या उद्घाटनासाठी आणि इव्हेंटसाठी, पोस्टरबाजीसाठी पैसे येतात तरी कुठून? नवीन गाड्या सोडण्यापूर्वी असलेले ट्रॅक सुरक्षित करणं गरजेचं नाहीये का? आता वळूया महाराष्ट्राच्या सगळ्यात मोठ्या जखमेकडे, म्हणजेच मराठवाड्याचा रेल्वे विकास. मराठवाड्याचा मोठा भाग, नांदेड विभाग, हा आजही दक्षिण मध्य रेल्वेमध्ये येतो, ज्याचं मुख्यालय तेलंगणातल्या सिकंदराबादला आहे. सिकंदराबाद मुख्यालय असल्यामुळे तिथले अधिकारी आधी तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या कामांना प्राधान्य देतात. महाराष्ट्राच्या वाट्याला येतो तो फक्त उरलेला निधी. मराठवाड्याला मुंबई आणि पुण्याशी जोडणाऱ्या गाड्या वाढवण्याची मागणी केली. 30 वर्ष प्रलंबित आहेत ती मागणी. महाराष्ट्रातल्या नेत्यांनी आणि जनतेने अनेकदा मागणी केली की मराठवाड्याला मध्य रेल्वे म्हणजे सेंट्रल रेल्वेमध्ये समाविष्ट करा, पण रेल्वे बोर्ड हे ऐकायलाच तयार नाहीये. उत्तर प्रदेशात जेव्हा गरज असते तेव्हा एका रात्रीत नवीन झोन किंवा नवीन सोयी तयार होतात. मग मराठवाड्याला महाराष्ट्राच्या राजधानीशी जोडायला एवढा वेळ का लागतोय? बनारसच्या माणसाला पुण्यात येणं सोपं होतंय, पण जालनाच्या माणसाला मुंबईला जायला आजही नारळ फोडावा लागतो. दुसरीकडे सरकार मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी लाखो कोटी रुपये खर्च करते, पण याच महाराष्ट्रातल्या लातूर, उस्मानाबाद, बीड या भागात आजही रेल्वेचं जाळं नीट पसरलेलं नाहीये. बीडच्या परळी बीड नगर रेल्वे मार्गाचं काम किती वर्ष रखडलंय हे उभ्या महाराष्ट्र पाहतोय. रेल्वे मंत्रालयाचा डेटा सांगतो की महाराष्ट्रातून रेल्वेला सगळ्यात जास्त महसूल मिळतो, विशेषतः मुंबई आणि पुण्यासारख्या विभागातून. पण जेव्हा हा महसूल परत देण्याची वेळ येते तेव्हा तो उत्तर प्रदेश किंवा बिहार आणि गुजरातच्या प्रकल्पांकडे वळवला जातो. महाराष्ट्राच्या वाट्याला येतात फक्त अमृत भारत सारख्या गाड्या, ज्यातून परराज्यातील लोक इथे येतील, पण इथला माणूस मात्र ट्रॅफिक आणि लोकलच्या गर्दीतच मरेल. बनारस हडपसर गाडीला अमृत भारत नाव दिले, पण खरं अमृत तर तेव्हा असेल जेव्हा मराठवाड्याला स्वतंत्र रेल्वे झोन मिळेल किंवा तो मध्य रेल्वेला जोडला जाईल. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याचं मुख्यालय रेल्वेने राजधानी मुंबईशी जोडलं जाईल. वंदे भारत सारख्या गाड्या घसरणार नाहीत. इतके मजबूत ट्रॅक होतील. फक्त निवडणुका जवळ आल्या की उत्तर भारतातल्या वोट बँकला खुश करण्यासाठी महाराष्ट्राच्या रेल्वे टर्मिनल्सचा वापर करणं हे कितपत योग्य आहे? तुम्ही उत्तर भारताला प्राधान्य देताय, पण पश्चिम भारताच्या म्हणजेच विशेषतः महाराष्ट्राच्या गरजांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताय असं वाटायला आता जागा होते.
एक नजर टाका जरा की अमृत भारतच्या फेऱ्या दररोज असणार आहे, म्हणजे उत्तर भारतातून रोज हजारो लोक पुण्यात येणार, मुंबईला येणार. पण पुण्याहून नाशिकला जायला किंवा संभाजीनगरला जायला साधी इंटरसिटी वेळेवर मिळत नाहीये. उत्तर भारताच्या विकासासाठी आमचा विरोध नाहीये, पण महाराष्ट्राच्या हक्काचं रेल्वे झोनचं काय? मराठवाडा मध्य रेल्वेला जोडला तर तिथे उद्योग येतील, तरुणांना रोजगार मिळेल. पण नाही, सरकारला तर फक्त आयात करण्यातच रस आहे, इथल्या लोकांच्या प्रवासाची सोय करण्यात नाही. मंडळी, सांगायचा मुद्दा हा की रेल्वेने अमृत जरूर वाटावं, पण त्यात महाराष्ट्राच्या वाट्याला फक्त विष येऊ नये. जर वंदे भारत सारख्या हाय प्रोफाईल गाड्या पुण्यात घसरत असतील तर रेल्वे सुरक्षा आणि ट्रॅक मेंटेनन्सवर लक्ष देण्याची खरंच गरज आहे, ना की फक्त नवीन गाड्यांचे इव्हेंट करण्याची. आणि हा होता रेल्वेचा उत्तर विरुद्ध महाराष्ट्र असा ताळेबंद. नवीन गाड्यांना आमचा विरोध नाहीये, पण त्या गाड्या ज्या राज्यात येणार आहेत तिथल्या लोकांच्या मूलभूत रेल्वे प्रश्नांचं काय, त्याचा विचार कोण करणार? मराठवाड्याला हक्काचं रेल्वे झोन कधी मिळणार? आणि महाराष्ट्रातल्या रेल्वे ट्रॅकचं ऑडिट कधी होणार? रेल्वे मंत्र्यांनी फक्त फ्लॅग ऑफच्या कार्यक्रमात न दिसता कधीतरी मराठवाड्याच्या पॅसेंजरमधून प्रवास करावा, म्हणजे त्यांना अमृत आणि विष मधला फरक नक्कीच समजेल. तुम्हाला काय वाटतं? नवीन गाड्यांमुळे महाराष्ट्राच्या रेल्वे यंत्रणेवर येणारा ताण रेल्वे मंत्रालय पेलू शकेल का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा.